the difference between present perfect tense and past perfect tense. The present perfect tense shows that the action or activity has completed some time before. Means recently, the action or activity has completed. But in past perfect tense, what we see that the action or activity has completed long before. So these are the differences. So today we are going to learn about past perfect tense. In past perfect tense and in present perfect tense, there is not so much of difference in English. We can see only have and has are the helping verbs according to the subjects. But in past perfect tense, there is only one helping verb, which is had. 1 meter, which is had. So that we are going to see, and when it is used. आता या ठिकाणी असं आपण ठरवलेलं आहे, कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की चालू क्लासमध्ये उत्तर देत असताना मग रेकॉर्डिंग मध्ये डिफरन्सेस असा थोडासा काय त्याला म्हणतो आपण व्हॉट वी कॅन से डिस्टर्बन्स येतो आणि तो डिस्टर्बन्स जो आहे तो रेकॉर्डिंग पण नीट ऐकायला येत नाही. तर मग आपण असं करणार आहोत की अख्ख्या सेशन मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित इंग्लिशमध्ये वाक्य बोलून दाखवणार आहे आणि घरी जी वाक्य मी तुम्हाला पाठवणार आहे ती वाक्य तुम्ही मला लिहून जे पाठवताना त्याच्याऐवजी तुम्ही मला बोलून पाठवायची. पण मी तर असं म्हणेन की लिहून आणि बोलून असं दोन्ही पाठवलं तर तुमचा चांगला सराव पण होईल आणि प्रत्येकाचं बोलणं माझ्यापर्यंत पोहोचेल आणि जी लोक आपल्या वर्कशॉपमध्ये बसून ज्यांना थोडंसं इंग्लिश त्या लेवलचं नाहीये त्यांना सुद्धा रेकॉर्डिंग परफेक्ट कळेल. पण या ठिकाणी रेकॉर्डिंग चालू असताना ते फक्त व्यवस्थित ऐकून घ्या मी काय सांगतो ते आणि होमवर्क मध्ये दिलेला होमवर्क बोलून पाठवा ऑडिओ फॉर्म मध्ये. Okay, so now let's see. So we will share some slides now. So here are today's slides. So slide number 1, past perfect tense ची व्याख्या तुमच्या स्क्रीनवर आलेली आहे. आता past perfect tense ची व्याख्या काय म्हटलं इथे, जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळी किंवा दुसऱ्या भूतकाळातील क्रियेपेक्षा आधी पूर्ण झालेली आहे तेव्हा त्या वाक्यात पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. वरच्या डेफिनेशन मध्ये काय लिहिलं बघा की भूतकाळामध्ये एका विशिष्ट वेळेपूर्वी दुसऱ्या भूतकाळातील क्रियेपेक्षा आधी पूर्ण झालेली आहे तेव्हा पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. आता या जरी व्याख्येमध्ये असं दिलं असेल तरी पण फक्त जसं की आता खाली मी 2 उदाहरण दिलेली आहेत तशी सुद्धा एकेरी वाक्य येतात. म्हणजे बघा आता पहिल्यांदा आपण रचना बघूया. म्हणजे फॉर्म्युला दिसतोय बघा आपल्याला, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 कंसात V3 दिसतोय. V3 चा अर्थ होतो क्रियापदाचे तिसरे रूप आणि अधिक ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता सब्जेक्ट या ठिकाणी कुठलाही करता आला, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर, प्लुरल कुठलाही नाव आलं व हे आला करता आला तरी फक्त हॅडच या ठिकाणी येतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स सारखं हॅव आणि हॅज दोन नाहीयेत. त्याच्यामुळे एकच असल्यामुळे करता कुठलाही आला तरी हॅजचा वापर झालेला दिसतो आणि काल सारखंच प्रेझेंट परफेक्ट टेन्स सारखंच पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये पण क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर झालेला दिसतो. आता खाली उदाहरणे दिलेली आहेत बघा. आता तुमचा जर काही प्रश्न असेल ना तर आपलं आत्ताचं सेशन संपलं की शेवटी मी तुम्हाला 1-2-3 मिनिटं देईन, मग तुम्ही मला प्रश्न विचारू शकाल. मध्ये फक्त विचारू नका कारण मग आपलं रेकॉर्डिंग डिस्टर्ब नको व्हायला. चला आता उदाहरण आपण घेतोय. मी पोहोचेपर्यंत बस निघून गेली होती.
आता बघा या ठिकाणी दोन प्रकार दिसतात, जसं व्याख्येमध्ये सांगितलंय की दुसऱ्या भूतकाळातील क्रियेपेक्षा आधी पूर्ण झालेली असते. म्हणजे मी पोहोचेपर्यंत हे एक काळ आणि बस निघून गेली होती हा पूर्ण भूतकाळ. मग इंग्लिशमध्ये कसं वाक्य केलंय बघा, बाय द टाइम, पर्यंत म्हणून म्हणजे त्या वेळेपर्यंत म्हणून बाय द टाइमने वाक्य सुरू झालं बघा. बाय द टाइम आय रीच्ड बरं का, म्हणजे आय नंतर पोहोचणे म्हणून रीच म्हणले, REACH, आणि त्याला ईडी लावलाय म्हणजे साध्या भूतकाळातील वाक्य झालेलं आहे. बाय द टाइम आय रीच्ड द बस हॅड लेफ्ट, म्हणजे रीच्ड नंतर कॉमा आहे आणि पुढे द बस म्हणजे कर्ता आहे द बस, हॅड हे सहाय्यकारी क्रियापद, आणि निघून जाणे किंवा सोडणे याला लीव्ह म्हणतात, LEAVE. त्या लीव्हचं दुसरं आणि तिसरं रूप लेफ्ट होतं, LEFT. या अर्थाने तो लेफ्ट आलेला आहे. म्हणजे वाक्य झालं, बाय द टाइम आय रीच्ड द बस हॅड लेफ्ट. मग कधी कधी हे वाक्य असं पण होईल बरं का, द बस हॅड लेफ्ट बाय द टाइम आय रीच्ड, म्हणजे पूर्ण भूतकाळ पहिला घेतला तरी चालेल आणि दुसरं भूतकाळ वाक्य हे नंतर घेतलं तरी चालेल. म्हणजे इथे स्क्रीनवर दिसते बघा, बाय द टाइम आय रीच्ड हे पहिलं वाक्य घेतलंय, पुढे कॉमा दिलेला आहे आणि पुढे पूर्ण भूतकाळ आलेला आहे, द बस हॅड लेफ्ट. तर हा जो शेवटचा भाग आहे ना पूर्ण भूतकाळाचा, हा पहिला घेतला तरी चालेल. म्हणजे द बस हॅड लेफ्ट आणि मग दुसरं वाक्य, पहिलं वाक्य दुसरं होऊ शकतं, बाय द टाइम आय रीच्ड. असं पण झालं तरी काय चुकीचं होणार नाही. मग तुमच्या लक्षात हे उदाहरण आलेलं आहे. आता दुसरं वाक्य काय ते साधं, त्याने काम पूर्ण केले होते. तर अशा वाक्यामध्ये दोन वाक्य नाहीत बघा, म्हणजे एक साध्या भूतकाळातलं आणि दुसरं पूर्ण भूतकाळातलं. तर एकच वाक्य दिसतंय आणि ते आहे पूर्ण भूतकाळातलं. अशीही वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये येतात. फक्त आपण दोन वाक्य का घेणार आहोत, थोडंसं सराव होण्यासाठी. तर त्याने काम पूर्ण केले होते, त्याने म्हणजे ही, आणि केले होते म्हणून हॅडचा वापर झाला पूर्ण भूतकाळ, आणि काम पूर्ण करणे म्हणजे फिनिश किंवा संपवणे, आणि मग फिनिशला ईडी लावला तिसरं रूप म्हणून, आणि काम म्हणून द वर्क. तर ही हॅड फिनिश्ड द वर्क. आता जसं मी काल तुम्हाला सांगितलं बघा, की जर समजा हेच वाक्य असं म्हटलं, त्याने काम पूर्ण केले, एवढंच जर मी घेतलं आणि होते हे काढून टाकलं, तर त्याने काम पूर्ण केले हे एवढंसं वाक्य आलं साध्या भूतकाळातलं, सिंपल पास्ट टेन्स. आणि जर एवढंच वाक्य इंग्लिशमध्ये आलं असतं ना, त्याने काम पूर्ण केले, तर ही फिनिश्ड द वर्क, मग हॅड नसता आला, कारण शेवटी होता, होती, होते पैकी काही आलेलं नाहीये. फक्त त्याने काम पूर्ण केले एवढंच वाक्य साध्या भूतकाळातलं आहे. मग त्या साध्या भूतकाळातल्या वाक्याला पुढे जर होतं, होती, होते अशापैकी काय लागलं, तर ते साध्या भूतकाळातलं वाक्य पूर्ण भूतकाळी होऊन जातं. मग इथे ते बघा, त्याने काम पूर्ण केले होते असं पुढं लागलं. मग पुढं होते लागलं म्हणून हे वाक्य झालं आता पूर्ण भूतकाळामधलं. आणि मग ते झालं, ही हॅड फिनिश्ड द वर्क. मग शेवटचा होता, होती, होते म्हणजेच हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे. तर तुमच्या लक्षात आता आलं असेल, तर आपण आता काही डायरेक्टली वाक्य पाहूयात आता. म्हणजे त्या वाक्यांचा पूर्ण सराव झाला की मग तुम्हाला घरी वेगळी वाक्य देतो आणि त्याचं ते मला ऑडिओ पाठवायचं आहे बोलून. ओके, आता बघा. येस, इथे काय बघा, 1 मिनिट, 1 मिनिट. येस, आता बघा इथे मी 20 वाक्य घेतलेली आहेत. ही सगळी 20 वाक्य मी तुम्हाला होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न स्वरूपात सांगतो. हे नीट ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला होमवर्क नीट करता येईल. पहिलं वाक्य आहे, मी शाळेत पोहोचेपर्यंत. बघा, मी शाळेत पोहोचेपर्यंत
वर्ग सुरू झाला होता. मग आपण आत्ताच बघा एक उदाहरण बघितलंय. तर असं लिहिलं होतं, बाय द टाइम आय रिच्ड टू स्कूल. काय म्हटलं बघा, बाय द टाइम आय रिच्ड स्कूल किंवा टू स्कूल द क्लास हॅड स्टार्टेड. वर्ग म्हणजे क्लास, मग द क्लास म्हणणार आपण, आणि सुरू झाला होता म्हणून हॅड स्टार्टेड. मग हे वाक्य मी तुम्हाला सांगितलं तसं पण उलट पण होईल, मागचं पडेल पुढचं माग. द क्लास हॅड स्टार्टेड बाय द टाइम आय रिच्ड टू स्कूल. म्हणजे पहिलं पण घेऊ शकता, नंतर पण घेऊ शकता. आता होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न स्वरूप या दुहेरी वाक्यांना येणार नाही, कारण 2 काळ इथे आलेले आहेत. मग ते 4 फॉर्म मध्ये होणार नाही. आता जर समजा आपण नकार करायला गेलो तर एवढाच होईल, मी शाळेत पोहोचेपर्यंत वर्ग सुरू झाला नव्हता. एवढा नकार होऊ शकतो. मग कसं होईल, बाय द टाइम आय रीच स्कूल द क्लास हॅड नॉट स्टार्टेड. म्हणजे फक्त हॅड नॉटचा वापर होईल नकार घेतल्यामुळे. आता प्रश्नामध्ये 1 मिनिट लेट मी सी, कोण कोण या ठिकाणी आज विद्यार्थी आलेत. आकाश, मनीषा. 1 मिनिट मला बघू दे कोण कोण विद्यार्थी आज बसलेत. ओके, चालेल. फक्त मध्ये काय बोलू नका, म्हणजे मग मला ते रेकॉर्डिंग चालू आहे ना, म्हणजे तुम्हालाच ते मला पाठवत आहे. ओके, म्हणजे होकार घेतला आणि नकार घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपण थोडा प्रश्नाचा होईल का थोडा प्रयत्न करू बरं का. मी शाळेत पोहोचेपर्यंत वर्ग सुरू झाला होता का, म्हणजे शेवटच्या पूर्ण भूतकाळातील वाक्यालाच आपल्याला बदलावं लागतंय, बाकी पहिलं आहे तसंच राहतंय. मी शाळेत पोहोचेपर्यंत वर्ग सुरू झाला होता का, मग बाय द टाइम आय रीच टू स्कूल हॅड द क्लास स्टार्टेड. मग तेवढं करण्यापेक्षा मी तुम्हाला एकच सांगेन की ह्या प्रकारची 20 वाक्य जी आहेत ना, अशा प्रकारची मी वाक्य तुम्हाला पाठवली की फक्त होकारार्थी वाक्य बनवा, आणि 4-4 बनवण्यासाठी मी तुम्हाला वेगळी पाठवतो. म्हणजे ही 10 पाठवतो आणि ती 10 पाठवतो. ती 10 वाक्य जी आहेत ते आपल्याला होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न अशी करता येईल. म्हणजे याच्यामध्ये बघा 7वं वाक्य आहे, 7वं किंवा 5वं पण वाक्य आहे, ते एकेरी स्वरूपात आहे, 3रं आहे. ते आपण 4ही प्रकारे करून बघूया. आता वाक्य दुसरं घेऊ आपण. आम्ही स्टेशनवर पोहोचेपर्यंत गाडी निघून गेली होती. बघा, आम्ही स्टेशनवर पोहोचेपर्यंत गाडी निघून गेली होती. बाय द टाइम वी रिच्ड द स्टेशन. हा बाय द टाइम हा पहिला घ्यायचा आहे, कारण आम्ही स्टेशनवर पोहोचेपर्यंत म्हणजे त्या वेळेपर्यंत असा अर्थ असल्यामुळे बाय द टाइम आम्ही म्हणून वी. बाय द टाइम वी पोहोचणे म्हणजे रिच, व रिचला ईडी लावलाय कारण साधा भूतकाळ आहे. बाय द टाइम वी रिच्ड द स्टेशन, गाडी म्हणून ट्रेन म्हणून आपण. द ट्रेन हॅड, निघून जाणेला इंग्लिशमध्ये डिपार्ट म्हणतात, गाडी वगैरे. मग डिपार्टचं 3रं रूप डिपार्टेड. मग वाक्य होते बघा कसं, बाय द टाइम वी रीच द स्टेशन द ट्रेन हॅड डिपार्टेड. हे वाक्य पुन्हा सांगतो हा. आम्ही स्टेशनवर पोहोचेपर्यंत, एवढ्या वाक्याला करायचंय बाय द टाइम वी रीच्ड द स्टेशन. आता गाडी निघून गेली होती याला करायचंय द ट्रेन. मग लगेच सहाय्यकारी क्रियापद हॅड, आणि निघून जाणेला इंग्लिशमध्ये डिपार्ट हे क्रियापद आहे, त्याचं दुसरं आणि तिसरं रूपला ईडी लागतो, डिपार्टेड. वाक्य झालं, बाय द टाइम वी रीच द स्टेशन द ट्रेन हॅड डिपार्टेड. असं हे वाक्य झालेलं आहे. आता याचं पूर्णपणे छान रेकॉर्डिंग होते. आता तुम्हाला समजा, बाय द टाइम वी रीच टू स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. लेफ्ट पण चालेल,
काही हरकत नाही. डिपार्टच्या ऐवजी लेफ्ट घेतला म्हणजे लिव्हचा थर्ड फॉर्म LEFT पण चालेल. व्हेरी गुड. नीता मॅम फॅन्टॅस्टिक. असं तुम्ही मला लिहून पाठवलं तरी चालेल. व्हेरी गुड. आता या ठिकाणी बघा काय म्हटलं बघा, बाय द टाइम. हा, आता वाक्य तिसरं. तिने पत्र लिहून संपवले होते. आता तिने पत्र लिहून संपवले होते, मग शी हॅड फिनिश्ड. बघा, संपवणे म्हणजे फिनिश्ड. शी हॅड फिनिश्ड रायटिंग द लेटर. रायटिंग काय घ्यायचंय, तर लिहून संपवले होते म्हणून. मग शी हॅड फिनिश्ड रायटिंग द लेटर. आता हे वाक्य आपल्याला 4 प्रकारे करता येईल. तिने पत्र लिहून संपवले होते म्हणजे शी हॅड फिनिश्ड रायटिंग द लेटर. याचा नकार होईल. याचा नकार होईल, तिने पत्र लिहून संपवले नव्हते. नकार आला. याला म्हणणार शी हॅड नॉट. हॅड नॉटला हॅडंट म्हटलं तरी चालेल. शी हॅडंट फिनिश्ड रायटिंग द लेटर. म्हणजे होकारार्थी वाक्य आहे तसंच, फक्त हॅड नंतर मध्ये नॉट टाकला, कारण वाक्य नकारार्थी आला. आता प्रश्नार्थी वाक्य बघा. तिने पत्र लिहून संपवले होते का? मग जसं की प्रश्न आला की सहाय्यकारी क्रियापद पहिलं येतं, मग इथे हॅड पहिला येतं. हॅड शी फिनिश्ड रायटिंग द लेटर. आणि चौथा प्रकार नकारार्थी प्रश्नार्थी. तिने पत्र लिहून संपवले नव्हते का? येस. हॅडंट शी फिनिश्ड रायटिंग द लेटर. काय येईल? हॅडंट पहिला येईल, नकारार्थी प्रश्नार्थी असल्यामुळे हॅडंट शी फिनिश्ड रायटिंग द लेटर. अशा पद्धतीने हे 4 प्रकारे वाक्य बघितलं आपण, कारण वाक्य एकेरी आहे, दुहेरी नाही, म्हणून कळायला सोपं झालं. पाऊस सुरू होण्याआधी आम्ही घर गाठले होते. आता पाऊस सुरू होण्याआधी इथं काय म्हणलं, पर्यंत नाही, होण्याआधी. मग असं होणार बिफोर. व्हेरी गुड. बिफोर द रेन स्टार्टेड. सुरू होणे म्हणजे स्टार्ट ना, तर स्टार्टला ईडी लावला साधा भूतकाळाचा. बिफोर द रेन स्टार्टेड आम्ही घर गाठले म्हणजे वी हॅड रीच्ड. गाठणे म्हणजे पोचणे. वी हॅड रीच्ड द होम. आम्ही घर गाठले होते म्हणजे आम्ही घरी पोचलो होतो. वी हॅड रीच्ड, REACHED, रीच द होम. म्हणजे या ठिकाणी दुहेरी वाक्य आलंय. इथे बिफोरनी का सुरुवात केली आपण वाक्याला? कारण आधी, होण्याआधी. आणि वरच्या वाक्यामध्ये पर्यंत आहे ना, पोचेपर्यंत. बरोबर, पोचेपर्यंत होतं म्हणून बाय द टाइम. आणि पाऊस सुरू होण्याआधी, आधी म्हणजे बिफोरने वाक्य सारं. बिफोर द रेन स्टार्टेड वी हॅड रीच्ड द होम. आता 5वं वाक्य घेऊ आपण. येस, व्हेरी गुड. ओके. आता 5वं घेऊ आपण. परीक्षेपूर्वी तो सर्व धडे त्याचे सर्व धडे वाचून झाले होते. तो सर्व धडे वाचून झाला होता. हे ग्रॅमॅटिकली परफेक्ट वाटत नाहीये. ते वाक्य असायला पाहिजे, असं पाहिजे. परीक्षेपूर्वी त्याचे सर्व धडे वाचून झाले होते. काय म्हटले बघा? रिच स्पेलिंग REACH. RICH म्हणजे श्रीमंत, तर ते क्रियापद नाहीये. RICH हे विशेषण आहे आणि REACH हे क्रियापद आहे, म्हणजे पोचणे. व्हेरी गुड क्वेश्चन. आता परीक्षेपूर्वीच त्याचे सर्व धडे वाचून झाले होते असं वाक्य आहे. मग परीक्षेपूर्वी म्हणजे बिफोर द एक्झाम. आता इथं काय, इथं क्रियापद नाहीये पहिल्या वाक्यात, म्हणून बिफोर द एक्झाम ही हॅड वाचून झाले होते. मग ही हॅड फिनिश्ड ऑल लेसन्स. धडे म्हणजे लेसन्स, सर्व म्हणजे ऑल.
हे वाक्य पुन्हा सांगतो हा. परीक्षेपूर्वीच म्हणून बिफोर द एक्झाम ही हॅड फिनिश्ड रीडिंग. वाचून झाले होते ना, वाचून झाले होते. ही हॅड फिनिश्ड रीडिंग ऑल लेसन. फिनिश्ड आणि रीडिंग, तर तुम्हाला असं गडबड झाली असेल, फिनिश्ड पण क्रियापद आहे तिसरं रूप आणि रीडिंग पण क्रियापद आहे चौथं रूप. मग दोन क्रियापद कशी काय आली बरं, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. तर लक्षात घ्या, अशा वेळेला जे पहिलं असतं ते क्रियापद असतं आणि दुसरं जे असतं ते गेरंड असतं. म्हणजे कसं, तर रीडिंग म्हणजे क्रियापदाला लागलेला आयएनजी हे नामाचं रूप घेतो, त्याला चौथं रूप म्हणायचं नसतं. कारण दोन क्रियापद कधी लागोपाठ येत नाहीत. एका क्रियापदानंतर दुसरं क्रियापद आयएनजी ला घेऊन येतं आणि ते जेव्हा आयएनजी ला घेऊन येतं तेव्हा त्याचं नामामध्ये रूपांतर झालेलं असतं. मग इथं वाक्य बघा, पुन्हा सांगतो. परीक्षेपूर्वी म्हणजे बिफोर दी एक्झाम त्याचे सर्व धडे वाचून झाले होते. मग ही हॅड फिनिश्ड रीडिंग ऑल लेसन्स. मग अशा वेळेला तुम्ही रीडिंग न घेता असं जरी म्हटलात ना, बिफोर दी एक्झाम ही हॅड फिनिश्ड ऑल लेसन्स, तरी पण चालेल. त्यासाठी रीडिंग घ्यायलाच पाहिजे इथं, असं काहीही नाही. आता वाक्य घेतोय आपण 6वं. राम बाजारात पोहोचेपर्यंत. आता बघा इथं परत आला पोहोचेपर्यंत, म्हणजे बाय द टाइमनी वाक्य सुरू होणार. राम बाजारात पोहोचेपर्यंत दुकाने बंद झाली होती. मग इथं वाक्य सुरू होणार बाय द टाइम राम रीच्ड द मार्केट. वाक्य कसं झालं बघा, सुरुवात झाली बाय द टाइम राम रीच्ड, पोहोचले ना. बाय द टाइम राम रीच्ड द मार्केट दुकाने बंद झाली होती. द शॉप्स हॅड क्लोज्ड. CLOSE ला पुढं डी लागणार, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे वाक्य पुन्हा सांगतो हा. राम बाजारात पोहोचेपर्यंत म्हणजे बाय द टाइम, मग राम येईल. बाय द टाइम राम रीच्ड द मार्केट. आणि मग पुढे आलं द शॉप्स हॅड क्लोज्ड. द शॉप्स वेअर क्लोज्ड पण चालतं, पण ते तुम्हाला मी ऍक्टिव्ह पॅसेज सुरू झालं की सांगेन. रिचला ईडी लागेल. येस, रिचला ईडी लागेल कारण ते क्रियापदात चौथं. क्लोजला डी लागतो, बरोबर. CLOSED, क्लोज्ड. व्हेरी गुड. आता आता या ठिकाणी आपण 6वं वाक्य पूर्ण केलं आणि 7वं वाक्य आहे, मी फोन करण्याआधीच तो झोपला होता. आता मी फोन करण्याआधी, आधी म्हणजे बिफोर. बघा, पर्यंत म्हणून आपण बाय द टाइम म्हटलो होतो, पोहोचेपर्यंत. आता करण्याआधी म्हणजे बिफोर. मग बिफोर आय कॉल्ड, बघा, मी फोन करण्याआधी म्हणजे वाक्यात सुरुवात झाली बिफोर. मी म्हणून आय लगेच करता आला बघा. आणि मग फोन करणे म्हणजे कॉलला ईडी लागला, साधा भूतकाळ दुसरं. मग वाक्य झालं बिफोर आय कॉल्ड तो झोपला होता. ही हॅड स्लेप्ट. स्लीपचा तिसरं रूप स्लेप्ट. स्लीपचं स्पेलिंग आहे SLEEP, पण दुसरं आणि तिसरं रूप होतं SLEPT. बिफोर आय कॉल्ड ही हॅड स्लेप्ट. येस, व्हेरी गुड. वाक्य लक्षात तुमच्या. 7वं, करण्याआधी म्हणून बिफोर घ्यायचा आहे आणि मग लगेच करता. बिफोर आय कॉल्ड म्हणजे मराठीमध्ये आधी मी फोन करण्या, असं झालं सिक्वेन्स. बिफोर आय कॉल्ड ही हॅड स्लेप्ट. येस. आता वाक्य क्रमांक 8. शिक्षक वर्गात येण्यापूर्वी. आता बघा, पूर्वी आधी म्हणजे बिफोर. शिक्षक वर्गात येण्यापूर्वी मुले शांत झाली होती. बघा, मुले शांत झाली होती. शिक्षक वर्गात येण्यापूर्वी. बिफोर द टीचर अराइव्ड. अराइव्ह म्हणजे येणे. कम पण चालतं. कमचं दुसरं रूप केम आणि परत तिसरं रूप कमच होत असतं. आणि अराइव्ह म्हणजे पण येणे,
पण त्या अराईव्हला ईडी लावला की अराईव्ड होतो. मग बिफोर द टीचर कम असं म्हणा, किंवा बिफोर द टीचर अराइव्ड मुले शांत झाली होती. द चिल्ड्रन किंवा द स्टुडंट्स व चिल्ड्रन घेऊ आपण. द चिल्ड्रन हॅड बिकम सायलेंट किंवा बिकम काम. सायलेंटच्या ठिकाणी काम पण चालतो. काम उच्चार करतोय मी काम, आणि त्याचं स्पेलिंग आहे CALM. बिफोर टीचर द किड्स हॅड सायलेंट. हा, हॅड नंतर बिकम यायला पाहिजे बरं का, कारण क्रियापद येणं गरजेचं आहे. बिकम क्वाईट पण चालेल, व्हेरी गुड. क्वाईट पण चालेल, QUIT क्वाईट, किंवा CALM काम, पण ते काम लक्षात नाही, हा क्वाईट बरोबर छान वाटतोय. मग कसं वाक्य झालं बघा, बिफोर द टीचर कम द चिल्ड्रन किंवा द किड्स किंवा द स्टुडंट्स, तिन्हीपैकी काही पण घ्या. द स्टुडंट्स हॅड बिकम क्वाईट. हे बिकम म्हणजे काय, तर होणे, झालं म्हणजे होणे. पहिलं रूप बिकम, दुसरं बिकेम, आणि तिसरं पुन्हा बिकम. तर तुम्हाला मी क्रियापदांची जी लिस्ट पाठवलेली आहे ना, तर त्याच्यावरती एकदा परीक्षा घेणार आहे मी, तर तयारी करून ठेवा. 225 क्रियापदे आहेत. मधलं कुठलंही क्रियापद आपण विचारू शकतो. तुम्हाला सर्टिफिकेट देण्याच्या आधी एक परीक्षा होणार आहे आपली. ते परीक्षेच्या वेळेला छानपैकी तयारी करा, त्या सर्टिफिकेटला एक वजन येईल. चला आता पुढे, आम्ही तिकिटे खरेदी करण्यापूर्वीच, पूर्वी म्हणजे बिफोर, लगे लक्षात ठेवायचं. आम्ही तिकिटे खरेदी करण्यापूर्वीच चित्रपट सुरू झाला होता. बघा, चित्रपट सुरू झाला होता हे पूर्ण भूतकाळ, आणि त्याच्या आधीचा साधा भूतकाळ. आम्ही तिकिटे खरेदी करण्यापूर्वी, बिफोर लगेच करता घ्यायचा, आम्ही म्हणजे वी. बिफोर वी परचेस्ड द तिकीट्स, किंवा बिफोर वी बॉट द तिकीट्स. बॉट म्हणजे बायचं तिसरं, BUY बाय च दुसरं तिसरं BOUGHT बॉट हे होतं. बिफोर वी बॉट तिकीट्स. अरे वा वा, द मूवी हॅड स्टार्टेड. येस, म्हणजे वाक्य काय झालं, बिफोर वी परचेस्ड द तिकीट्स, येस, द मूवी हॅड स्टार्टेड. छान छान, तुमच्या लक्षामध्ये येते मला काय म्हणायचंय. तर नीट बघून घ्या. आता गडबड वाटते तर पुन्हा हे रात्री झोपण्यापूर्वी बघा. आणि म्हणून मग मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही सायलेंट राहा सर्वांनी, की तुम्हाला नीट सर्वांना हे नीट रेकॉर्डिंग मिळेल आणि अभ्यास करायला सोपं जाईल. बघा, हे छान बोललात तुम्ही. आम्ही तिकिटे खरेदी करण्यापूर्वीच चित्रपट सुरू झाला होता. बिफोर वी बॉट द तिकीट्स द मूवी हॅड स्टार्टेड. आता आपण घेऊया 10वं वाक्य. आई स्वयंपाकघरात पोचण्यापूर्वी. आई स्वयंपाकघरात पोचण्यापूर्वी म्हणजे इथून बिफोरनेच वाक्य सुरू होणार बघा हे पण. आई स्वयंपाकघरात पोचण्यापूर्वी तिने स्वयंपाक केला होता. तिने स्वयंपाक केला होता पूर्ण भूतकाळ. आता आई स्वयंपाकघरात पोचण्यापूर्वी म्हणजे बिफोर की लगेच करता आई घ्यायचंय. बिफोर द मदर रिच्ड द किचन. स्वयंपाकघर म्हणजे किचन. Before the mother reached in the kitchen, she had cooked. अरे वा वा वा, very good. Before mother reached the kitchen किंवा in the kitchen पण चालेल. स्वयंपाक घरात म्हणून in the kitchen पण चालेल. Before mother reached in the kitchen, तिने स्वयंपाक केला होता. तिने म्हणजे she, लगेच had, आणि स्वयंपाक करणे म्हणजे कुकला ईडी लावायचा थर्ड फॉर्म. शी हॅड कुक्ड. शाबाश. आता वाक्य घेऊ 11वं. झोपायच्या आधीच मी माझा होमवर्क पूर्ण केला होता. मी माझे होमवर्क पूर्ण केले होते, तर मी माझा होमवर्क पूर्ण केला होता. झोपण्याच्या आधीच, बिफोर आय स्लेप्ट, बिफोर आय वेंट टू द बेड, दोन्हीपैकी घेऊ शकता. बिफोर आय स्लेप्ट
हेच घ्या, सोपं पडेल तुम्हाला. बिफोर आय स्लेप्ट, आय आता लगेच पूर्ण भूतकाळ. आय हॅड, पूर्ण करणे म्हणजे कम्प्लिटेड. आय हॅड कम्प्लिटेड माय होमवर्क. आता कम्प्लिटेड च्या ऐवजी फिनिश्ड पण चालेल, पण कम्प्लिटेड पण ओके. येस, बिफोर आय स्लेप्ट, दोन्ही डन, हा डन माय होमवर्क पण चालेल, काही हरकत नाही. येस, चालतंय चालतंय. बिफोर आय स्लेप्ट आय हॅड डन माय होमवर्क. येस, डन घ्या किंवा कम्प्लिटेड घ्या किंवा फिनिश्ड घ्या, तिन्हीपैकी एक कुठलंही घेऊ शकता. शबाश. आता 12वं वाक्य आहे, पोलीस येण्यापूर्वीच चोर पळून गेला होता. म्हणजे एकवचनी चोर आहे. मग कसं म्हणणार? पोलीस येण्यापूर्वीच, लगेच वाक्य बिफोर नाही होणार. बिफोर द पोलीस अराइव्ड किंवा बिफोर द पोलीस कम, चोर पळून गेला होता. द थीफ हॅड फ्लीड. FLED, FLEE, फ्ली म्हणजे पळून जाणे. FLEE, फ्ली म्हणजे पळून जाणे. या फ्लीचं दुसरं आणि तिसरं फ्लीड, FLED. म्हणजे डबल ई मधला एकच ई राहतो, पुढे डी लागतो. मग कसं म्हणणार इथे? बिफोर द पोलीस कम, द थीफ हॅड फ्लीड. हे लक्षात ठेवा. रॅन अवे इथं नाही वाचणार ना, पळून जाणे म्हणजे, है ना. रन, रॅन, रन, रन अवे या ठिकाणी नाही व्यवस्थित बसणार, म्हणून फ्ली घेतला आपण. पोलिसांच्या हातून वगैरे पळून जाण्याला फ्ली म्हणतात. आणि तिसरं फ्लीड आहे. आता बघा, घेऊ 13वं वाक्य. तुम्ही आल्यानंतर, आता पूर्वीच्या ऐवजी नंतर म्हटलंय बघा. मग नंतर म्हणजे वाक्य सुरू होणार आफ्टरने. येस, व्हेरी गुड. तुम्ही आल्यानंतर आम्ही आधीच जेवण केले होते. तुम्ही आल्यानंतर आम्ही आधीच जेवण केले होते, असं आहे काय? मग तुम्ही आल्यानंतर आधीच आम्ही जेवण केले होते. ठीक आहे, थोडंसं काहीतरी वेगळं वाक्य वाटते, पण ह्याला करू आपण. चला, आफ्टर यू कम. येस, व्हेरी गुड. आफ्टर यू कम, तिसरं रूपाने कम बरं का. आफ्टर यू कम वी हॅड finished our meal. We had finished our meal. जेवण म्हणजे मील म्हणतात, MEAL. मग वी म्हणजे आम्ही, हॅड सहाय्यकारी क्रियापद आणि फिनिश्ड. शबाश. आता वाक्य घेऊ आपण 14वं. मी ठरल्याप्रमाणे पुस्तक वाचून संपवले होते. बघा, मी ठरल्याप्रमाणे, ॲज पर डिसाइडेड, पर प्रमाणे म्हणून ॲज पर आय डिसाइडेड. बघा, ॲज पर पहिला घ्यायचा की लगेच करता आय घ्यायचा, आणि ठरवणे म्हणजे डिसाइडचं दुसरं डिसाइडेड. ॲज पर आय डिसाइडेड, कुठे गेलं? हा, पुस्तक वाचून संपवले होते. ॲज पर डिसाइडेड जरी घेतलं तर ॲज पर डिसाइडेड आय हॅड फिनिश्ड रीडिंग द बुक. वाचून संपवले होते ना. मग ॲज पर आय डिसाइडेड आय फिनिश्ड रीडिंग द बुक. मग आय जर पहिला घेतला तर दुसऱ्या वाक्यात आय नाहीये. त्याच्यामुळे ॲज पर आय डिसाइडेड हॅड फिनिश वॉचिंग रीडिंग द बुक असं न म्हणता मग पहिला आय नंतर घ्यावा लागेल. ॲज पर डिसाइडेड घ्या, इथं आय घेऊ नका, कारण आय एकदाच वापरलाय. ॲज पर डिसाइडेड आय हॅड फिनिश्ड रीडिंग द बुक, असं ते वाक्य होईल. वाक्य क्रमांक 15. मित्रांना भेटण्याआधीच, आता आधीच म्हणजे वाक्य बिफोरने सुरू होणार. मित्रांना भेटण्याआधीच मी उपहार घेतला होता. आता उपहार म्हणजे मला वाटतं ब्रेकफास्ट पण होतो ना. उपहार म्हणजे ब्रेकफास्ट किंवा गिफ्ट पण होतं ना उपहार. हा, ओके. तर मग हे कसं होणार?
मी ठरल्याप्रमाणे 1 मिनिट 1 मिनिट. मित्रांना भेटण्याआधीच बिफोर मित्रांना गिफ्ट मित्रांना भेटण्याआधीच. आता बघा इथे तुम्हाला कुठला प्रकार दिसतोय? बिफोर मीटिंग द फ्रेंड्स, भेटण्याआधी, मित्रांना भेटण्याआधी. बिफोर मीटिंग द फ्रेंड्स आय हॅड कलेक्टेड द गिफ्ट. मी उपहार घेतला होता. आय हॅड रिसिव्ड किंवा आय हॅड कलेक्टेड द गिफ्ट असं ते वाक्य होणार. आता इथे मित्रांना भेटण्याआधी म्हणजे बिफोर आय मेट द फ्रेंड्स असं पण होऊ शकतं बरं का. बिफोर आय मीटचा थर्ड फॉर्म मेट. बिफोर आय मेट द फ्रेंड्स आय हॅड कलेक्टेड द गिफ्ट. आणि बिफोर मीटिंग द फ्रेंड्स असं दुसऱ्या प्रकारे पण होतंय. पण तो दुसरा प्रकार आत्ता नका घेऊ, कारण तुम्हाला गडबड होईल. आपलं नेहमी सारखंच साधा भूतकाळ घेऊ. बिफोर आय मेट द फ्रेंड्स, मीटचा थर्ड फॉर्म मेट घ्या. आय आणि नंतर पूर्ण भूतकाळ आय हॅड कलेक्टेड द गिफ्ट. येस. आता वाक्य क्रमांक 16. पंढरपूरला पोचेपर्यंत वारकरी यात्रेस निघाले होते. आता या ठिकाणी वारकरी म्हणजे पिलग्रिम्स, त्यांना म्हणतात पिलग्रिम्स. PILGRIM आणि अनेक वचन असल्यामुळे पिलग्रिम्स. आणि यात्रेला आपण म्हणायचं पिलग्रिमेज. पिलग्रिमचं स्पेलिंग आहे तसंच पुढे AGE त्याला ऍड होतो. मग कसं होणार? पंढरपूरला पोचेपर्यंत. बिफोर I reached Pandharpur, the pilgrims had started किंवा left. निघणे म्हणजे left. लीव्हचा थर्ड फॉर्म left. Before I reached Pandharpur, the pilgrims had left for the pilgrimage. यात्रा. लेफ्ट फॉर द पिलग्रिमेज. आता हे वाक्य वाटल्यास मी तुम्हाला लिहून पाठवतो. डोंट वरी. हे थोडंसं वेगळं वाक्य आहे, तुम्हाला लिहून पाठवतो. 17 वाक्य. कार्यक्रम सुरू होण्याआधीच सर्व पाहुणे आले होते. बिफोर, पूर्वी म्हणजे लगेच बिफोर द प्रोग्राम स्टार्टेड. बिफोर नंतर लगेच प्रोग्राम घेतला.